लक्षात नाही आलं एकदम आणि समोर डिवायडर होता आणि डिवायडरला ती जोरात कार जाऊन आदळली. मला वाटलं पण नसेल की एक्झॅक्टली म्हणजे असं नाही म्हणेन की साक्षात त्यांनी मृत्यू बघितला होता त्यावेळेस. माझा जरी मी त्यांना आधार दिला असला तर एक डॉक्टरी सल्ला त्यांना त्यावेळेसचा गरजेचा. त्यावेळेस ती केलेली मदत जी असते ना ती म्हणजे त्याचं मोल नाही. पैशात आपण करू शकत. तुमच्याकडे पैसा असेल. ड्रायव्हरांचं जीवन तसं म्हणाल तर खूप हालाकीच आहे. त्यांचा निम्म आयुष्य हे रस्त्यावरच जातं. मला सुरक्षित जायचं आणि सुरक्षित यायचं माझ्यावर जबाबदारी आहे. कारण मागे बसलेल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. दळणवळण जे आहे संपूर्ण आपल्या भारतातलं हे किंवा ड्रायव्हरवरच अवलंबून आहे. गोकुळदूत जे मुंबईला जातं समजा ते जर नाही गेलं तर पुन्हा म्हणून गेले ड्रायव्हर. कोल्हापूरहून तिकडे जरी नाहीच असेल काय किंवा मुंबईवरून कोल्हापूरला काय नाही असेल तर यासाठी फर्स्ट पार्ट आला हा ड्रायव्हर. जय शिवराय मित्रांनो, काल आपण पार्ट 1 तुम्ही बघितलं असेल. मुलाखत आपली अजून राहिलेली आहे ती आता आपण कंटिन्यू करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. भरपूर तुम्ही जसं म्हटलं गाड्या चालवल्या तुम्ही, त्यातला आलेला एखादा अविस्मरणीय असा अनुभव सांगा तुमचा. मी अनुभव म्हणशील तर खूप शेत म्हणजे त्यातील एक मला प्रसंग आठवतोय. मी एकदा कार घेऊन गेलो होतो मुंबईला आणि लेट नाईट आय थिंक मला वाटतं 2-2:30 वाजता मी ना पुण्याच्या जवळपास होतो म्हणजे कोल्हापूरला येत होतो आणि सडनली मला एक कार ओव्हरटेक करून गेली. कार ओव्हरटेक करून गेल्यानंतर त्यांना लक्षात नाही आलं एकदम आणि समोर डिवायडर होता आणि डिवायडरला ती जोरात कार जाऊन आदळली आणि मागे गाड्या नव्हत्या, पुढे कोणी नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं. मी माझी गाडी कव्हर केली, सुरक्षित ठिकाणी उभी केली आणि माझ्या गाडीचे पॅसेंजर वगैरे सगळ्यांना लक्षात आलं तो आवाज आणि हे ते. मी लगेच पळत गेलो. बघितलं तर आरडाओरडा सुरू होता त्या लोकांचं. हा थोडस खर्चटलं वगैरे असं पण मानसिक धक्का खूप बसला होता. गाडीचं डॅमेज खूप झालं होतं. फारसं काही त्यांना लागलं नव्हतं आणि जीवितहानी काही झाली नव्हती सुदैवाने. मग त्यांना एक धीर दिला, त्यांना सांगितलं, प्रसंगावधान राखून त्यांच्याशी संवाद साधला. म्हणजे तुम्हाला काही झालेलं नाही, काही काळजी करू नका. लेडीज वगैरे ते खूप घाबरले होते. म्हणजे पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकदम असं अचानक घडलं ना जे त्यांना वाटलं पण नसेल की एक्झॅक्टली म्हणजे असं नाही म्हणेन की साक्षात त्यांनी मृत्यू बघितला होता त्यावेळेस. ते त्यांना खूपस म्हणजे असा आधार दिला. एक साधारण अर्धा-पाऊण तास त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांना एक धीर दिला. धीर देऊन त्यांना सांगितलं काही झालेलं नाही वगैरे. त्यातल्या एक लेडीजला वगैरे इथे असं लागलं होतं ते. हा बरंच लागलं होतं. ब्लडिंग सुरूच होतं. मग थोडस ते रुमालाने ते वगैरे त्यांच्या मिस्टरांना वगैरे त्यांनी सांगितलं. त्यांचा बीपी वगैरे असं हे झालेलं आहे. म्हणजे घाबरल्यानंतर माणसं नॅचरली होतच ना. ते सगळं त्यांना सांगितलं. एक तासभर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना ही गाडी तिथेच हे केली. पहिल्यांदा म्हटलं आपण असं करूयात की सगळेच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तुम्ही पण जाणार? मी त्यांच्याबरोबर गेलो. माझ्याबरोबरची जी फॅमिली होती त्यांना ते तिथे थोडा वेळ थांबले. त्यांनी बाकीच्यांना केलं आणि मी यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेलो. त्यावेळेस असं होतं की त्यांना त्यावेळेस माझा जरी मी त्यांना आधार दिला असला तर एक डॉक्टरी सल्ला त्यांना त्यावेळेसचा गरजेचा. मग त्यांना ते घेऊन गेलो. साधारण एक 2-3 तास त्यामध्ये गेले आमचे. पण गेलेलेच किंवा ह्याचं काही नाही वाटलं. पण त्यावेळेस मला ते प्रसंगावधान राखून त्यांना मदत करता आली याचं खूप हायचं वाटलं की एक माणूस की ना त्यांनी. असं पण वाटलं की यार कधी हा प्रसंग माझ्यावर ओढवला तर कोणीतरी देवदूत बनून त्यावेळेस माझ्या मदतीला येईल. आणि असं असतं की अशा वेळेस ना अपघाताच्या वेळेस त्यावेळेस तिथं कोणीतरी मदतीला हवं असतं. समजत नाही लोकांना की काय त्यावेळेस करावं किंवा काय. तुमचा बीपी कमी वगैरे झालेला असतो आणि एक ते दृश्य जे असतं ना म्हणजे ज्यांना आता आम्ही रस्त्यावरच असल्यामुळे आम्हाला ते काय नवीन नाही नेहमीच पण जे धाडस त्यावेळेस तर त्यांना ते धाडसी केलं. छान म्हणजे तो एक अनुभव होता. म्हणजे त्यावेळेस खूप ते मला आता या क्षणाला आठवलं तुम्ही सांगितलं. नाही कसं आहे माहिती, आता ड्रायव्हरांची बऱ्याच मुलाखत घेतली. ती पण काय करतात आता रस्त्यावर जर एखादा ट्रक वगैरे बंद पडली गाडी तर एकमेकांना सहाय्य करतात. म्हणजे इमर्जन्सी असली तरी पण बाबा आपल्यातला हे माणूस ड्रायव्हर. आणि सगळ्यात महत्वाचं काय तुला सांगते की मदत करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे भले त्या माणसानं ते लक्षात ठेवू अगर नाही ठेवू
पण कधीतरी त्याला वाटेल ना वाटेल. की कोणीतरी आपल्याला मदत केली. आणि त्यावेळेस ती केलेली मदत जी असते ना ती म्हणजे त्याचं मोल नाही. मोल नाही. बरोबर. पैशात आपण ती करू शकत नाही. तुमच्याकडे पैसा असेल, करू शकत पैसा असेल, पण त्यावेळेला तुमच्याकडे मदतीला माणूस आहे, त्यावेळेस काय होत. बरोबर. जर ड्रायव्हरांचं जीवन कसं असतंय जर सांगायचं म्हटलं तर काय सांगताल तुम्ही? ड्रायव्हरांचं जीवन तसं म्हणाल तर खूप हालाकीच आहे. त्यांचा निम्म आयुष्य हे रस्त्यावरच जातं. म्हणजे कुटुंबापासून त्यांना लांब राहावं लागतं. खूप दूरवरचा प्रवास असेल तर तो करावा लागतो. डोळ्यात तेल घालून त्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर त्याला सतत जाणीव असते की माझ्या गाडीत पॅसेंजर आहेत, माझ्या गाडीत फॅमिली आहे, त्यानंतर माझ्या घरी माझी फॅमिली आहे, मला सुरक्षित यांना त्यांच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, त्यांचं जे काही काम वगैरे करायचं आहे ते सगळं त्यांचं ते करतील, त्यानंतर परत त्यांना सुरक्षित आणून सोडायचं. ही फार मोठी जबाबदारीची जाणीव मला असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी अगदी काळजीपूर्वक ड्राईव्ह करत असताना बघत असतो. म्हणजे माझ्या लेफ्ट साईडच्या आरशाला, राईट साईडच्या आरशाला वगैरे मी कंटिन्युअसली बघत असतो, पुढे बघत असतो की जेणेकरून अपघात होणार नाही. बरोबर. कारण त्यांचा जीव माझ्या हातात आहे. बरोबर. जबाबदारी देऊन जबाबदारी ते निवंत आहेत. ते म्हणतात की ड्रायव्हर आहे तिथे ते बसलेला आहे त्याचं गाडीत चाल. पण काही वेळा काय होतं की जरा जरी दुर्लक्ष झालं तर त्यावेळेस तो अपघात होऊ शकतो. तर यासाठी तुला सतत तुझ्या मनात ते बिंबलं पाहिजे आणि डोळ्यात तेल घालून ती तुझी ड्युटी तू केलीच पाहिजेस. हा माझा रोल असतो. म्हणजे मी विचार करत असतो की मला सुरक्षित जायचं आणि सुरक्षित यायचं, माझ्यावर जबाबदारी आहे. कारण मागे बसलेल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला कुठेही मला तडा जाऊ द्यायचा. जर असं तुम्हाला विचारलं ड्रायव्हरवर काय काय गोष्टी अवलंबून आहेत तर काय सांगतात? कारण की माणसं समाजातली काय करते ती ड्रायव्हर म्हटलं की त्याच्याकडे दृष्टिकोन माणसांचा वेगळा आहे बघण्याचा. तर तुम्ही काय सांगतात? कारण की ड्रायव्हर किती महत्वाचा आहे आणि काय काय त्याच्यावर अवलंबून आहे? ड्रायव्हर तर महत्वाचा आहेच, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. प्रत्येकाचा एक पार्ट आहे, त्या सिच्युएशनला प्रत्येकाचं महत्व आहे. तर ड्रायव्हरांचं महत्व म्हणली तर तू खूप महत्व आहे. म्हणजे दळणवळण जे आहे संपूर्ण आपल्या भारतातलं हे किंबहुना ड्रायव्हरवरच अवलंबून आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर इथून आपलं जे दूध जातं मुंबईला, उदाहरण म्हणून म्हणतो गोकुळ दूध, आपण नाव घेऊया गोकुळ दूध जे मुंबईला जातं, समजा ते जर नाही गेलं तर पुन्हा म्हणून गेले ड्रायव्हर म्हणून, एक उदाहरण म्हणून म्हणतोय. समजा काही कारणास्तव तर ही जी गोष्ट आहे ना ही खूप मोठी आहे. म्हणजे एक दूध असेल, भाजीपाला असेल, कडधान्य असतील, खूप साऱ्या गोष्टी ह्या ड्रायव्हरवरच अवलंबून. म्हणजे त्यांना ते व्यवस्थित सुरक्षित पोहोचवलं पाहिजे. ते मालकी तितकेच महत्वाचे, म्हणजे सगळे पार्ट महत्वाचे. म्हणजे इथून कोल्हापूरहून तिकडे जरी नाहीचं असेल काय, किंवा मुंबईवरून कोल्हापूरला काय नाही असेल तर यासाठी फर्स्ट पार्ट आला हा ड्रायव्हर, ती गाडी. ती गाडी जर असेल तर ते नेणारा व्यवस्थित माणूस कोण असेल? ड्रायव्हर. ड्रायव्हरचं महत्व आहेच, म्हणजे तसं नाकारता येणार नाही. म्हणजे तो व्यवस्थित त्याने घेऊन ते गेलं पाहिजे. आता किती हजारो लिटर ते दूध असेल त्याचं किंमत आपण नंतर पैशात करूयात, त्याचा भाग नाही. पण तिथल्या लोकांना मुंबईतल्या ते जे गोकुळ दूध आहे त्यावेळेस ते मिळायला पाहिजे, टायमिंगला मिळायला पाहिजे, महत्वाचं. आणि ते सुरक्षितपणे तिथेपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी जर बघितल्यास ना तर 80% तरी दळणवळण हे बाय रोडच आहे. बरोबर. बाय रोड असेल तर त्यासाठी ड्रायव्हर हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. ते तो सुरक्षित गेला पाहिजे, तिथपर्यंत त्यांचं ते प्रॉडक्ट जे काय असेल ते पोहोचलं पाहिजे. पोहोचल्यानंतरच ते सेल आउट होणार, सेल आउट झाल्यानंतर त्यातून तुम्हाला इन्कम मिळणार. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या मी असं म्हणेन की ड्रायव्हरशी रिलेटेड आहे. म्हणजे तो पार्ट ड्रायव्हर हा महत्वाचा आहे. त्यासाठी तो तंदुरुस्त असला पाहिजे, त्याची छानशी झोप झाली पाहिजे, सुरक्षित गेला पाहिजे. कारण का त्याने ती गाडी पण जपली पाहिजे, ते प्रॉडक्ट पण जपलं पाहिजे. सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टी. त्यामुळे ड्रायव्हर कसा इम्पॉर्टंट आहे.